नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमच्या सर्वांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो। शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी एक अतिशय महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज घेऊन आलेलो आहे। मित्रांनो, शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात मदत मिळणार कधी हा प्रश्न आता शेतकऱ्यांच्या वतीने आणि विरोधी पक्षनेत्यांच्या वतीने राज्य सरकारला विचारला जात आहे। दिवाळी उद्या आलेली आहे, तोंडावर आलेली आहे आणि शेतकऱ्यांना अजून कोणत्याही प्रकारची नुकसान भरपाईची मदत हे पोहोचली नाही आणि हे राज्य सरकार करते काय असे प्रश्न देखील आता शेतकरी बांधव विचारत आहेत। त्यामुळे हे संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊयात की शेतकऱ्यांचा जो रोष आहे आणि विरोधी पक्षांचा रोष आहे, या रोषाला बघून आता राज्य सरकार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा करणार का हा प्रश्न तिकडे तेवढाच महत्त्वाचा उपस्थित होत आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या। शेतकरी मित्रांनो, अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची मदत दिवाळी आधी देण्याचे आश्वासन राज्य शासनाने दिले होते। मात्र मदत तर दूरच, नुकसानीच्या पूर्ण झालेल्या याद्या तहसील कार्यालयात पडून आहेत। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात झालेल्या नुकसानीच्या मदतीचा GR अद्याप आलेला नाही। त्यामुळे याद्या अपलोड करण्याचे काम रखडले असून मदत मिळणार कधी असा प्रश्न आता शेतकऱ्यांना पडला आहे। सप्टेंबर महिन्यात तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे 82,235 शेतकऱ्यांचे 81,024 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले। यात 80,612 हेक्टर जिरायती, 3,050 बागायती तर 61 हेक्टरवरील फळपिकांचे नुकसान झाले आहे। या नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले असून शासनाच्या निकषानुसार मदतीसाठी एकूण 70,25,00,000ची गरज आहे। तशा याद्या व मदतीच्या रकमेचा अहवाल महसूल प्रशासनाकडे तयारी आहे। GR प्राप्त होताच याद्या व मदतीचा अहवाल शासनाकडे पाठवण्यात येणार आहे। सप्टेंबर महिन्यात तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीसह पिकांचे अतोनात नुकसान झाले। अनेक घरांची पडझड झाली। शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावला। तालुक्यात प्रशासनासह आजी माजी लोकप्रतिनिधींसह विविध पक्षांच्या नेत्यांनी फिरून नुकसानीची पाहणी केली व शेतकऱ्यांना मदतीचे आश्वासन दिले। प्रशासनाच्या सूचनेनुसार पंचनामेही केले। पंचनामे पूर्ण झाल्याने शेतकऱ्यांच्या नजरा मदतीकडे लागल्या होत्या। दिवाळी आधी मदत मिळेल अशी आशा शेतकऱ्यांना होती। मात्र शासनाकडून GR प्राप्त न झाल्याने मदत तर दूरच, अद्याप याद्याच अपलोड झालेल्या नाहीत। यामुळे शेतकऱ्यांची ऐन सणासुदीत आर्थिक कोंडी झाली असून मदतीकडे बळीराजाच्या नजरा लागल्या आहेत। दरम्यान जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जात असता संपर्क होऊ शकला नाही। मुख्यमंत्र्यांनी दिवाळी आधी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर मदत जमा केली जाईल असे आश्वासन दिले होते। अतिवृष्टीमुळे अतोनात नुकसान झाल्याने शेतकरी पुरता हातात झाला आहे। शासनाने मदतीसह कर्जमाफी देणे गरजेचे होते। मात्र हे सरकार शेतकरी विरोधी असून अद्याप नुकसानीची मदतही मिळालेली नाही। राज्य सरकारने तातडीने शेतकऱ्यांना मदत द्यावी। प्राध्यापक राहुल कुमार ताठे, तालुका अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस। सरकारने मोठमोठ्या वल्गना करत मदतीचे पॅकेज जाहीर केले। दिवाळीपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर मदत जमा होईल अशी शाश्वती दिली। प्रत्यक्षात मात्र मदतीचा GR अद्याप पोहोचलेला नाही। हा प्रकार बळीराजाच्या डोळ्यातून धूळफेक करणार आहे। महायुती सरकारने केली त्या शेतकऱ्यांच्या आशा अपेक्षांची होळी बळीराजावर आणली काळी दिवाळी। भास्कर गयावट, तालुका अध्यक्ष, काँग्रेस कमिटी, सिल्लोड। मुख्यमंत्र्यांनी दिवाळी आधी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर मदत जमा केली जाईल असे आश्वासन दिले होते। अतिवृष्टीमुळे अतोनात नुकसान झाल्याने शेतकरी पुरता हातात झाला आहे। शासनाने मदतीसह कर्जमाफी देणे गरजेचे होते। मात्र हे सरकार शेतकरी विरोधी असून अद्याप नुकसानीची मदतही मिळालेली नाही। राज्य सरकारने तातडीने शेतकऱ्यांना मदत द्यावी असे देखील आता विरोधी पक्षनेते आणि शेतकरी बांधव हे आता सरकारकडे मागणी करत आहेत। तर मित्रांनो, खरंच शेतकऱ्यांना कर्जमाफी तर झालेलीच नाही, तो प्रश्न तर साईडला राहिलाच, परंतु जे मदत मिळायला पाहिजे होती नुकसान भरपाईची तेही अजून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली नाही। सरकार, तुम्ही जर हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून देखील तुम्हाला एक विनंती करतो की आपल्या राज्यातील शेतकरी हा खरंच हातात झालेला आहे आणि त्याला राज्य सरकारच्या मदतीची नक्कीच गरज आहे। अपेक्षा करतो की तुम्ही लवकरात लवकर शेतकऱ्यांचे दुःख जाणून घ्याल आणि शेतकऱ्यांना फूल नाही तर फुलाची पाकळी देखील त्यांच्या खात्यामध्ये जमा कराल अशी अपेक्षा करतो आणि आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो। परत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।